नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट फर्स्ट मधील पहिला धडा, ज्याचं नाव ग्रॅव्हिटेशन आहे, ज्याला आपण गुरुत्वाकर्षण असं म्हणता येईल, या ठिकाणी या धड्याची सुरुवात करणार आहोत. तत्पूर्वी या धड्यामध्ये आपण काय काय पाहणार आहोत? विच कन्सेप्ट वी हॅव लर्न इन दिस चॅप्टर, दॅट इज ग्रॅव्हिटेशन. म्हणजे गुरुत्वाकर्षण म्हणजे काय, त्याच्यामध्ये सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे चक्रीय गती, वर्तुळाकार गती आणि सेंट्रिपिटल फोर्स, ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो त्याचं केंद्रकीय एक बल, केंद्रकीय बल आपण त्याला म्हणू शकतो. आणि सर्क्युलर मोशन म्हणजे वर्तुळाकार गती. केपलर्स लॉ, केपलर्सचा नियम, न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, न्यूटनचा जो गुरुत्वाकर्षणाचा जो वैश्विक सिद्धांत आहे, लॉ आहे, तो एक आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. ऍक्सिलरेशन ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन द अर्थ, फ्री फॉल आणि एस्केप व्हेलॉसिटी, या कन्सेप्ट आपण या धड्यामध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी काही आपल्याला पूर्वज्ञान, जे की आपण 9वी मध्ये शिकलेलो आहेत, त्याच्याबद्दलची माहिती असणं आवश्यक आहे. व्हॉट आर द इफेक्ट ऑफ फोर्स ऍक्टिंग ऑन द ऑब्जेक्ट, म्हणजे एखाद्या वस्तूवर आपण ज्यावेळेस बल लावतो त्यावेळेस त्या वस्तूवर काय परिणाम होतो. व्हॉट आर द इफेक्ट्स ऑफ फोर्स ऍक्टिंग ऑन ऑब्जेक्ट, काय काय परिणाम होत असतील. तर फोर्स लावल्यानंतर एखाद्या वस्तूवर, ऑब्जेक्टवर, तर त्याची गती वाढते, स्पीड स्पीड इन्क्रीजेस, द डायरेक्शन ऑल्सो चेंजेस, शेप ऑल्सो चेंजेस. म्हणजे एकतर त्याची गती वाढते, गतीची दिशा बदलते, किंवा त्या वस्तूचा आकार सुद्धा बदलतो. अशा प्रकारचे परिणाम या वस्तूवर बल लावल्यानंतर होतात. When we have acting a force on object, the speed of object can be changed, as well as the direction of object is also changed, and the size of object is also changed. अशा प्रकारे बदल होत असतात, हे आपण मागच्या धड्यामध्ये पाहिलेले. व्हॉट टाइप्स ऑफ फोर्स आर यू फॅमिलियर विथ, आपण कोणकोणत्या बलांच्या प्रकाराविषयी आपल्याला माहित आहे. याच्या पूर्वीच्या धड्यामध्ये आपण पाहिलेलं आहे की कोणकोणते फोर्स आहेत. ग्रॅव्हिटेशनल फोर्स माहिती आहे आपल्याला, गुरुत्वाकर्षण बल. त्याच्यानंतर फ्रिक्शनल फोर्स म्हणजे घर्षण बल. त्यानंतर बल असेल ते म्हणजे आपण स्नायू बल असेल, स्नायू बल म्हणजे त्या ठिकाणी आपल्या शरीराद्वारे लावलेलं मस्क्युलर फोर्स ज्याला आपण म्हणतो. असे बलाचे अनेक प्रकार आहेत, वेगवेगळे प्रकार आहेत. व्हॉट डू यू नो अबाउट ग्रॅव्हिटेशनल फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स बद्दल आपल्याला काय काय माहिती आहे. तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स आपल्याला माहिती आहे की पृथ्वीच्या मध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, म्हणून वस्तू त्या पृथ्वीवर स्थिर असतात. एक अट्रॅक्शन फोर्स अप्लाय करत असते पृथ्वी, अर्थ, every object on the earth. We have seen in the previous standard that the gravitational force is a universal force, and it acts not only between the two objects of the earth but also between any two objects in the universe. हे पहा, हे अतिशय महत्वाचं वाक्य आहे. कोणतं? ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज अ युनिव्हर्सल फोर्स, वैश्विक ते एक बल आहे. ग्रॅव्हिटेशनल फोर्स सर्वत्र असतो, सर्व युनिव्हर्स मधल्या ऑब्जेक्टवर आणि ऑब्जेक्ट मध्ये. अँड इट्स ऍक्ट्स नॉट ओनली बिटवीन टू ऑब्जेक्ट, दोन वस्तूमध्ये तर तो कार्यरत असतोच, परंतु पृथ्वीवरच्या तसंच बट ऑल्सो बिटवीन एनी टू ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स. म्हणजे युनिव्हर्स मध्ये जे काय ऑब्जेक्ट आहेत, मग वेगवेगळे प्लॅनेट्स असतील, त्या प्लॅनेट्स मध्ये सुद्धा, स्टार्स मध्ये सुद्धा, दोन प्लॅनेट मध्ये, स्टार मध्ये, त्याच्यामध्ये दोन्हीमध्ये सुद्धा काय असतो, ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट असतो. वस्तूमध्ये, प्लॅनेट मध्ये. म्हणजेच या ग्रॅव्हिटेशनल फोर्सची जी व्याप्ती आहे ती युनिव्हर्सल आहे. युनिव्हर्स, पूर्ण युनिव्हर्सवर त्याचं
ऍप्लिकेशन आहे, त्याचा उपयोग त्या ठिकाणी सगळीकडे आहेच. आता ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय, तर त्याचा शोध कोणी लावला, कसा लागला, याच आपल्याला एक मजेशीर गोष्टी माहित आहेत की ग्रॅव्हिटेशनच्या बद्दल त्याचं डिस्कव्हरी सर आयझॅक न्यूटन या शास्त्रज्ञांनी सर्वप्रथम याविषयी संशोधन केलं. आणि त्याच्याबद्दलची जी स्टोरी आहे ती सर्वांना माहित आहे. ॲपल फॉल्स फ्रॉम अ ट्री ऑन द ग्राउंड. तो ॲपलच्या झाडाखाली बसलेला होता. ॲपल त्या ठिकाणी झाडाखाली बसल्यावर वरचं ॲपल खाली पडलं. कसं पडलं ते? He wondered why all apples fall vertically downward and not at the angle of the vertical. त्यांनी विचार केला, थिंकिंग पॉवरचा वापर केला, की ते जे ॲपल आहेत झाडावरून पडणारे, ते व्हर्टिकली डाउनवर्ड डायरेक्शननीच का पडले, खालच्या दिशेने? त्याचं त्या ठिकाणी अँगल दुसऱ्या अँगलनी का पडले नाहीत? हॉरिझॉन्टल डायरेक्शननी ते उडले का नाहीत? असा एक सहज त्यांनी प्रश्न त्याच्या मनामध्ये आला न्यूटनच्या. आणि त्याच्यावर त्यांनी कन्क्लुजन काय काढलं? त्या ठिकाणी पहा, कन्क्लुजन म्हणजे त्याच्यावर आपण सायन्स मधला एक महत्वाचा घटक आहे कन्क्लुजन काढणं. एखादी घटना, त्याच्या मागचं काही गोष्टी याच्यावरून कन्क्लुजन काढणं हा एक फार महत्वाचा घटक असतो आपल्या सायन्समध्ये. काय कन्क्लुजन काढलं? अर्थ मस्ट बी अट्रॅक्टिंग द ॲपल टुवर्ड्स इटसेल्फ अँड अट्रॅक्टिव्ह फोर्स मस्ट बी डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ. असं साधा सरळ निष्कर्ष त्यांनी त्यावेळेस काढला होता, की एक प्रकारचा फोर्स, अर्थ मस्ट बी अट्रॅक्टिंग द ॲपल टुवर्ड इटसेल्फ, म्हणजे स्वतःकडे ती पृथ्वी काय करत असेल, ॲपलला आकर्षित करून घेत असेल. आणि एक प्रकारचा अट्रॅक्टिंग फोर्स या अर्थ मध्ये आहे आणि त्याचं जे डायरेक्शन आहे, दिशा आहे, ती टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ, पृथ्वीच्या मध्यभागी त्याची जी दिशा आहे डायरेक्शन फोर्सची, ती आहे असं त्यांनी कन्क्लुजन काढलं. आणि द डायरेक्शन फ्रॉम द ॲपल ऑन द ट्री टू द सेंटर ऑफ द अर्थ इज व्हर्टिकल डायरेक्शन at the position of apple, and thus the apple falls vertically downward. Vertical direction नी gravitational force center of the earth मध्ये असला पाहिजे, अशा प्रकारचं कन्क्लुजन या न्यूटनने त्या ॲपलच्या संदर्भात काढलं. आणि त्यामुळंच व्हर्टिकली डाउनवर्ड दिशेने ती ॲपल पडलं असं त्याला वाटलं. आता इथं पहा, हे ॲपल खाली, इथं फॉलिंग ॲपल आहे, सेंटर ऑफ द अर्थ. ग्रॅव्हिटेशनल फोर्सचं सेंटर कुठं असलं पाहिजे? सेंटर ऑफ द अर्थ पाहिजे. इथं मून दिलंय, युनिव्हर्सल मून मध्ये आणि अर्थ मध्ये सुद्धा काय आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. या वस्तूमध्ये सुद्धा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. तर या फिगरचं एक तुम्हाला इंडिकेशन काय होतंय, की ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन अर्थ अँड मून मध्ये, इथं या दोन्ही मध्ये सुद्धा युनिव्हर्सल फोर्स असल्यामुळं अर्थ आणि मून मध्ये आहे. द डिस्टन्स इन द फिगर आर नॉट अकॉर्डिंग टू, डिस्टन्स हे अकॉर्डिंग टू स्केल मध्ये नाही येत. आणि न्यूटन्स थॉट दॅट इफ द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन ऍक्ट्स ऑन ॲपल ऑन द ट्री ॲट डिफरंट हाईट फ्रॉम द सरफेस ऑफ अर्थ, can it also acts on object at greater heights much further away from the earth, like for example moon. त्याने असा विचार पण केला, की या अर्थचा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा जो सेंटर आहे, तो जसा या ॲपलवर कार्यरत आहे, तसाच तो लांबवर असलेल्या पृथ्वीपासून त्या वस्तूवर सुद्धा असला पाहिजे, मूनवर सुद्धा असला पाहिजे. आणि सन, अदर प्लॅनेट यांच्यामध्ये सुद्धा काय आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स अस्तित्वात असतो. हे त्यांनी या प्रयोगांती निष्कर्ष काढला. कन्सेप्ट ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स अँड द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन द अर्थ अँड मून, हे कन्सेप्ट समजण्यासाठी ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे हा, ही रेषामधला, ही रेषा मून मधला, अर्थ मधला, ॲपल मधला आहे. आता इथं काय दिले तुम्हाला? यूज ऑफ ICT, कलेक्ट व्हिडिओज अँड PPTs अबाउट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ डिफरंट प्लॅनेट्स. आता वेगवेगळ्या प्लॅनेटचं एक व्हॅल्यूज असतात ग्रॅव्हिटेशनल
फोर्सच्या किमती कॅल्क्युलेशननी काढलेल्या. तर त्याच्या वेगवेगळ्या प्लॅनेटच्या वेगवेगळ्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या माहिती त्या ठिकाणी पीपीटी व आयसीटीचा वापर करून घ्यायचा आपल्याला काढून. आता फोर्स अँड मोशन. वी हॅव सीन that a force is necessary to change the speed as well as the direction of motion of the object. आता फोर्स म्हणजे काय? बल. मागच्या याच्यामध्ये पाहिले 9वीला आपण की फोर्स इज necessary for the changing the speed as well as the direction of motion of the object. म्हणजे वस्तूची गती बदलण्यासाठी किंवा त्या वस्तूची दिशा बदलण्यासाठी आपल्याला कशाची आवश्यकता असते? फोर्सची, बलाची आवश्यकता असते. तर व्हॉट आर द न्यूटन्स लॉ ऑफ मोशन? माग आपण 9वी मध्ये शिकलो की न्यूटनचे जे 3 गतिविषयक नियम आहेत त्याचे इक्वेशन, त्याच्यावर आधारित काही न्यूमेरिकल्स, प्रॉब्लेम्स हे आपण 9वीच्या मध्ये पाहिलेली. त्याला रिकॉल करायचे, कारण आधीचं जर आपल्याला माहित असेल तरच पुढच्या कन्सेप्ट पुढे जाता येईल आपल्याला. फोर्स आपल्याला माहित पाहिजे, मोशन कशाला म्हणतात, त्याचे लॉ ऑफ मोशन काय आहेत, आणि हे सगळे न्यूटननी इन्व्हेंट केलेली आहेत, डिस्कवर केलेली आहेत. आता न्यूटनची माहिती ही इलिमिनेट केलेली, ड्रॉप केलेली याची माहिती आता 25% दुसरी अवस्थ आहे त्याच्यामध्ये. तरी पण आपण हे वाचायला काही हरकत नाही की न्यूटनचं इज अ ग्रेट सायंटिस्ट, बॉर्न ऑन 1642, 1642 ला जन्म झाला, 1727 ला त्याचा मृत्यू झाला. ग्रेटेस्ट सायंटिस्ट इन रिसेंट, सगळ्यात ग्रेटेस्ट सायंटिस्ट. ही वॉज बॉर्न इन इंग्लंड, इंग्लंडमध्ये त्याचा जन्म झालेला आहे. ही गेव हिज लॉ ऑफ मोशन, लॉ ऑफ मोशन सांगितली. इक्वेशन ऑफ मोशन अँड थिअरी ऑफ ग्रॅव्हिटी इन द बुक प्रिन्सिपिया. बुक प्रिन्सिपिया मध्ये त्यांनी काय केले, हे सगळं अंतर्भूत केलेले आहेत सगळ्या गोष्टी. लॉ ऑफ मोशन, थिअरी ऑफ ग्रॅव्हिटी. बिफोर द बुक वॉज रिटन, हे पुस्तक लिहिण्यापूर्वी कोणतं? प्रिन्सिपिया. केपलर हॅड गिवन 3 लॉज डिस्क्रायबिंग द प्लॅनेटरी मोशन. केपलर नावाचा एक शास्त्रज्ञ होता आणि त्या शास्त्रज्ञाने काही पृथ्वीच्या संदर्भात प्लॅनेटरी मोशन म्हणजे ग्रहीय ज्याला म्हणतो आपण, ग्रहांच्या गतीबद्दल काही महत्वाचे 3 नियम सांगितले होते केपलर्सने. However, the reason why planet move in the way described by Kepler's law was not known. Newton, with his theory of gravity, mathematically derived Kepler's law. केपलरनी सांगितलं होतं सगळं, पण त्याला प्रूव्ह करता आलं नव्हतं मॅथमॅटिकली. आणि यांनी तर ते कुणी प्रूव्ह केलं? केपलरचं लॉ सांगितलेले न्यूटननी केलं. In addition to this, Newton did ground breaking work in several areas. त्यांनी पायाभूत अतिशय महत्वाचं संशोधन वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये केलेले न्यूटननी. लाईट, प्रकाशाबद्दल, हीट बद्दल, उष्णता, साऊंड, ध्वनी ज्याला आपण म्हणतो, मॅथमॅटिक्स, या सगळ्या विषयामध्ये त्यांनी त्याचा हातखंडा होता. ऑलराऊंडर होता न्यूटन. म्हणून आज सगळं जगत मान्यता, आज कुणालाही जगामध्ये न्यूटन म्हणलं की सगळ्यांना माहिती, जे सायन्स शिकतो तो. ही इन्व्हेंटेड अ न्यू ब्रँच ऑफ मॅथमॅटिक्स. आणि त्यांनी एक नवीन शाखा मॅथमॅटिक्सची शोधून काढली, सांगितली. जसं की सायन्सच्या शाखा आहेत, केमिस्ट्री, बॉटनी, झुलॉजी, मायक्रोबायोलॉजी, तसं मॅथमॅटिक्सची नवीन शाखा त्यांनी सांगितली. दिस इज कॉल्ड कॅल्क्युलस. कॅल्क्युलस नावाचं एक त्यांनी ही शाखा सांगितली. अँड हॅज वाईड रेंजिंग ऍप्लिकेशन इन फिजिक्स अँड मॅथमॅटिक्स. फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स मध्ये त्या ठिकाणी त्याच्यामध्ये बरेचसे त्या कॅल्क्युलसचा उपयोग होतो. ही वॉज द फर्स्ट सायंटिस्ट टू कन्स्ट्रक्ट अ रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप. परावर्ती दूरदर्शन म्हणजे दुर्बीन त्यांनी बनवणारा तो पहिला शास्त्रज्ञ होता. आता आपण टप्प्याटप्प्याने काही कन्सेप्ट पाहूयात. सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपिटल फोर्स. आता इथं पहा तुम्ही, हा जो व्यक्ती आहे
त्यांनी एक स्ट्रिंग म्हणजे दोऱ्याला एक दगड बांधलेला आहे आणि तो दगड काय करतोय, स्वतःभोवती त्या ठिकाणी तो फिरवतोय. तर या ठिकाणी त्या डायग्राममध्ये, फिगरमध्ये आर यू अप्लाइंग एनी फोर्स ऑन द स्टोन? स्टोनवर काही फोर्स अप्लाय होतोय का या ठिकाणी? तर होतोय. तर तो जो फोर्स आहे, ज्या स्टोनवर अप्लाय होतोय, त्या फोर्सला कोणता फोर्स म्हणायचं? सेंट्रीपिटल फोर्स. द फोर्स which is applied from the center is called centripetal force. आता हे सेंट्रिपिटल फोर्स मुळे काय होते, ही जी वस्तू आहे ती सर्क्युलर डायरेक्शननी फिरते सेंट्रिपिटल फोर्स मध्ये. तर त्याची डेफिनेशन कशी होईल? फोर्स ऍक्ट्स ऑन एनी ऑब्जेक्ट मुव्हिंग अलॉंग अ सर्कल, म्हणजे स्वतःभोवती फिरत असणाऱ्या एखाद्या वस्तूवर जो कार्यरत असणारा जो बल असतं, फोर्स असतो, त्याला आपण काय म्हणतो? सेंट्रिपिटल फोर्स. द फोर्स acts on any object moving along the circle and it is directed towards the center of the circle. This is called centripetal force. या ठिकाणी कोणतं वाक्य अतिशय समजून घेण्यासारखं आहे? तर सेंटर ऑफ द सर्कल, हे बघा, ही डेफिनेशन जी आहे सेंट्रिपिटल फोर्स, या ठिकाणी फोर्स ऍक्ट ऑन एनी ऑब्जेक्ट, कोणत्याही वस्तूवर कार्यरत असणारा जे बल आहे, पण कोणतीही वस्तू कोणत्या प्रकारची, मुव्हिंग अलॉंग द सर्कल, जी की कुठं फिरते, स्वतःच्या भोवती फिरते, सेंट्रल, इज डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल इज कॉल्ड सेंट्रिपिटल फोर्स. त्याला म्हणायचं सेंट्रिपिटल. सेंट्रिपिटल मीन्स सेंटर सेकिंग, म्हणजे सेंटरला त्याचा फोर्स, त्याच्यामुळे ती वस्तू फिरत असते. Object tries to go towards the center of the circle because of this force, आणि ते ऑब्जेक्ट त्या सेंटरकडे अट्रॅक्ट झालेलं असतं त्या फोर्समुळे. डू यू नो दॅट द मून विच इज नॅचरल सॅटेलाइट ऑफ अर्थ? मून हे काय? नैसर्गिक उपग्रह आहे. कुणाचा? पृथ्वीचा. गोज राउंड इन इट इन अ डेफिनेट ऑर्बिट, आणि तो एक विशिष्ट कक्षेमध्ये, ऑर्बिटमध्ये काय करत असतो? पृथ्वीभोवती फिरत असतो. डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ द मून ॲज वेल ॲज द स्पीड कॉन्स्टंटली चेंजेस ड्युरिंग द मोशन, आणि ज्यावेळेस मून पृथ्वीभोवती फिरतो एका विशिष्ट ऑर्बिटमध्ये, त्यावेळेस त्याची स्पीड ही आणि डायरेक्शन सुद्धा कंटिन्युअसली चेंज होत असतं. डू यू थिंक सम फोर्स इज कॉन्स्टंटली ऍक्टिंग ऑन मून? आणि हे समजा अर्थ आहे आणि हा मून आहे, असं जर आपण कन्सिडर केलं तर असा फिरतोय तो कुणाभोवती? अर्थ भोवती. आणि फिरताना काय होतंय की डायरेक्शनही चेंज होतीये सारखी, स्पीडही चेंज होती. का होते? कारण ही ज्या अर्थ आहे, या अर्थकडून एक विशिष्ट प्रकारचा जो फोर्स आहे, तो फोर्स त्या मूनवर अप्लाय होतोय आणि त्या फोर्समुळंच त्या ठिकाणी ती जे मून आहे ते अर्थ भोवती फिरतंय, आणि त्या फोर्सला कोणता म्हणायचं? सेंट्रिपिटल फोर्स. आलं लक्षात? सेंट्रिपिटल फोर्स, सेंटर अप्लाइड, सेंटर सिकिंग फोर्स म्हणायचं. आता डू यू अदर प्लॅनेट्स इन द सोलर सिस्टीम रिव्हॉल्व अराउंड द सन? आता ही पृथ्वी कोणाभोवती फिरते? तर ती सन भोवती फिरते. मग सन मध्ये सुद्धा एक प्रकारचं ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, सेंट्रिपिटल फोर्स आहे, याच्यामुळं ती अर्थ त्याच्या भोवती फिरते, सन भोवती. सन इज सिमिलर फॅशन इज सिमिलर फोर्स ऍक्टिंग ऑन दे, व्हॉट मस्ट बी इट्स डायरेक्शन? सेंट्रिपिटल फोर्स आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि from above activity, example and question, is it clear that for the moon to go around the earth, there must be a force which is exerted on the moon, and this force must be exerted by the earth, which attracts the moon towards itself. Similarly, the sun must be attracting the planet, including the earth, towards itself. अशा प्रकारे युनिव्हर्सल फोर्स असल्यामुळं अर्थ कुणाला अट्रॅक्ट करते?
मूनला. अर्थला अट्रॅक्ट कोण करतंय? सन. दोन्हीमध्ये एक प्रकारचा फोर्स असल्यामुळं एक विशिष्ट डिस्टन्स मध्ये त्या ठिकाणी त्या सर्व हे जे प्लॅनेटरी बॉडीज आहेत, अर्थ, सन, मून, ऑल प्लॅनेट्स ते आहेत. आता याच्यावरच आधारित एक लॉ आहे, ज्याचा की आधार घेऊन न्यूटन्सने ग्रॅव्हिटेशनल फोर्स सगळ्या थिअरीज मांडल्या आणि प्रूव्ह केल्या. ती आहे केपलर. केपलर्स लॉ फार महत्वाचा लॉ आहे. परीक्षेला बऱ्याच वेळेस विचारलेला आहे आणि अतिशय जर समजून घेतलं तर सोपं आहे. प्लॅनेटरी मोशन हॅड बीन ऑब्झर्व्ड बाय ॲस्ट्रॉनॉमर्स सिन्स एन्शियंट टाइम. या केपलरच्या आधीपासून काही सायंटिस्ट ऑब्झर्व करायचे कशा प्रकारे त्यांची मोशन होत असेल ह्या सगळ्या प्लॅनेटची त्याची. बिफोर गॅलिलिओ ऑल ऑब्झर्वेशन ऑफ प्लॅनेट्स पोझिशन वीर मेड बाय विथ नेकेड आईज. गॅलिलिओने दुर्बीनचा शोध लावला होता सर्वप्रथम. त्याच्या अगोदर सगळे उघड्या डोळ्यांनी दुर्बिणीचा वापर न करता प्लॅनेटची स्थिती ठरवायची. जसं आता आपण पोल स्टार म्हणतो, ध्रुव तारा वगैरे कन्क्ल्युजन काढतो की तिथं ती दिशा असेल तसं. बाय द 16th century a lot of data were available about planetary position and motion. आणि बऱ्याचसा डाटा सगळ्यांनी इन्व्हेंट केलेला उपलब्ध झाला. Johannes Kepler studied this data. He noticed that the motion of planet follows certain laws. He stated 3 laws described by planetary motion. Planetary motion काही एक प्रकारचा रूल, काही लॉ फॉलो करत असताना प्लॅनेट रिव्हॉल्व होत असताना एकमेकाभोवती. तर त्याच्या संदर्भात ते जे लॉ आहेत ते लॉ केपलरनी सांगितले. त्या लॉला काय म्हणतात? केपलर्स लॉ. आता इथं पहा ही डायग्राम. An ellipse is the curve obtained when a cone is cut by inclined plane. अशा प्रकारचे शंकू कट केल्यानंतर अशा प्रकारचे शंकू पासून तयार होणारे लंबवर्तुळाकार चित्र तयार होते, आकार तयार होतो. The sum of distance of two focal point from every point on the curve is constant. आता इथं पहा AF1 plus AF2. AF1 हे आणि AF2. AF1 आणि AF2 हे दोन, हे अंतर आणि हे अंतर. हे कसं कर्णाच्या बरोबर असतं इन ॲव्हरेज कॅल्क्युलेशन केलं BF1 BF2 BF1 BF2 प्लस बरोबर CF2 प्लस CF1. याच्यातून आपल्याला काय कन्क्लुजन काढायचं की डिस्टन्स कशा प्रकारे मेजरिंग इक्वल डिस्टन्स असतात ह्याची इलिप्स मधलं स्ट्रक्चर. तर आता आपण दुसऱ्या ह्याच्यामध्ये आपल्या व्हिडिओमध्ये केपलर्स लॉ बद्दल त्या ठिकाणी माहिती घेणार आहोत.